हाय एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल संगीता टीचर. सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींनो, फक्त युट्यूबचे व्हिडिओ बघून चालणार नाही, तर आपल्याला बुक्स वाचावेच लागतील, कारण दुसरा पर्यायच नाहीये. चला तर मग पटकन नोटबुक आणि पेन घेऊन आजच्या प्रश्नांचा सराव करूया. तर आजचा आपला लेसन आहे लेसन नंबर 5, टेम्परेचर. फर्स्ट, तापमान मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? तापमान म्हणजे टेम्परेचर. जर आपल्याला टेम्परेचर मोजायचं असेल तर कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जाते? ऑप्शन्स बघूया. बॅरोमीटर, थर्मामीटर, हायग्रोमीटर आणि ॲनिमोमीटर. नेक्स्ट, खालीलपैकी तापमानाचे एकक कोणते? एकक म्हणजेच युनिट. तर ऑप्शन्स आहेत पास्कल, डेसिबल, सेल्सिअस आणि मीटर. नेक्स्ट, दिवसातील सर्वात जास्त तापमान साधारणपणे कधी नोंदवले जाते? ऑप्शन्स बघूया. सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता घटक तापमानावर परिणाम करत नाही? आणि ऑप्शन्स आहेत अक्षांश म्हणजेच लॅटिट्यूड, उंची, मातीचा प्रकार आणि समुद्रापासूनचे अंतर. नेक्स्ट, अक्षांश वाढला की तापमानावर काय परिणाम होतो? तर ऑप्शन्स बघूया. तापमान वाढते, तापमान कमी होते, तापमान बदलत नाही आणि तापमान अचानक वाढते. नेक्स्ट, समुद्राजवळील भागात तापमान कसे असते? ऑप्शन्स आहेत अत्यंत जास्त, अत्यंत कमी, समतोल म्हणजे मंद, ज्याला इंग्लिशमध्ये बॅलन्स म्हणतो, अनियमित म्हणजेच इर्रेग्युलर. नेक्स्ट, उंची वाढल्यावर तापमान का कमी होते? ऑप्शन्स सूर्यप्रकाश वाढतो, हवा विरळ होते, पाऊस वाढतो आणि वारे कमी होतात. नेक्स्ट, दैनिक तापमान म्हणजे डेली टेम्परेचर जे आहे, दैनिक म्हणजे डेली, तर दैनिक तापमान यातील फरक म्हणजे काय? तर ऑप्शन्स बघूया. वर्षातील तापमान फरक, दिवस व रात्रीच्या तापमानातील फरक, महिन्याचा सरासरी तापमान, समुद्र व जमीन तापमान फरक. नेक्स्ट, वाळवंटात म्हणजे डेझर्टमध्ये दिवस रात्र तापमानात फरक जास्त का असतो? ऑप्शन्स आहेत पाण्याचे प्रमाण जास्त असते, ढगांचे प्रमाण जास्त असते, आर्द्रता कमी असते म्हणजेच ह्युमिडिटी कमी असते आणि पाऊस जास्त असतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तापमान सर्वात कमी असण्याची शक्यता आहे? ऑप्शन्स आहेत समुद्रकिनारा, पठार म्हणजेच प्लॅटो, डोंगरमाथा आणि मैदान. नेक्स्ट, वार्षिक तापमान म्हणजे ॲन्युअल टेम्परेचर फरक जास्त कुठे असतो? ऑप्शन्स आहेत किनारपट्टी म्हणजेच कोस्टल एरिया, अंतर्गत भाग, द्वीप म्हणजेच आयलंड, समुद्र. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता घटक तापमानातील असमानता निर्माण करतो? असमानता म्हणजे इनइक्वालिटी. ऑप्शन्स बघूया. पृथ्वीचा गोलाकार आकार, पाण्याची उपलब्धता, वाऱ्याचा वेग आणि सर्व पर्याय योग्य. नेक्स्ट, समुद्री प्रभाव म्हणजेच मॅरिटाईम इफेक्ट याचा अर्थ काय? ऑप्शन्स आहेत समुद्र तापमान वाढवतो, समुद्र तापमान संतुलित ठेवतो म्हणजेच बॅलन्स ठेवतो, समुद्र पाऊस कमी करतो आणि समुद्र वारे थांबवतो. नेक्स्ट, तापमान वितरणावर म्हणजेच टेम्परेचर डिस्ट्रीब्युशनवर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक कोणता? ऑप्शन्स आहेत वारा, अक्षांश, पाऊस आणि माती. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानाचा वार्षिक फरक सर्वात कमी असतो? म्हणजे वर्षातला जो काही फरक असतो तापमानाचा तो सगळ्यात कमी कुठे असतो? तर याचे ऑप्शन्स बघूया. विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे इक्वेटोरियल रिजन, ध्रुवीय प्रदेश म्हणजेच पोलार रिजन, वाळवंटी प्रदेश म्हणजेच डेझर्ट आणि अंतर्गत मैदान. नेक्स्ट आहे, आता इथे पहा, इथे आपल्याला स्टेटमेंट आणि रिझन दिलेलं असतं, जे स्पेशली आपल्याला सीटेटमध्ये जास्त करून विचारलं जातं. ते विधान दिलेलं असतं आणि त्याचं रिझन दिलेलं असतं. तर बघूया. समुद्र किनाऱ्यावर तापमान समतोल असते. आता याचं रिझन काय दिलं आहे? कारण पाणी उष्णता हळूहळू शोषते व सोडते. आता याचे ऑप्शन्स बघूया. ए व आर दोन्ही बरोबर, आर योग्य कारण. त्यानंतर ए बरोबर, आर चुकीचे, ए चुकीचे, आर बरोबर आणि शेवटचं ऑप्शन आहे दोन्ही चुकीचे. नेक्स्ट, इथे पण विधान दिलं आहे. उंच प्रदेशात तापमान जास्त असते कारण तिथली हवा कशी असते? विरळ असते. आता याचे ऑप्शन्स बघूया. ए बरोबर, आर बरोबर, ए चुकीचे, आर चुकीचे, ए चुकीचे, आर बरोबर, ए चुकीचे. जोड्या जुळवा. आता ए साईडला दिलेला आहे अक्षांश, उंची आणि विषुववृत्त. बी साईडला दिलेलं आहे तापमान कमी, तापमान जास्त आणि तापमान कमी. आता याच्यामध्ये कोणती जोडी आपल्याला योग्य आहे?
नेक्स्ट आहे कमाल तापमान म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर मोजण्यासाठी कोणता थर्मामीटर वापरला जातो. ऑप्शन्स आहेत साधा थर्मामीटर, कमाल न्यूनतम थर्मामीटर, क्लिनिकल थर्मामीटर आणि डिजिटल थर्मामीटर. नेक्स्ट, तापमान नोंदवण्याची प्रमाणित वेळ कोणती असते. तर ऑप्शन्स आहेत सकाळी 5:30 व संध्याकाळी 5:30, सकाळी 8:30 व संध्याकाळी 8:30, सकाळी 6 व संध्याकाळी 6, दुपारी 12 व रात्री 12. नेक्स्ट, तापमानाचा शेतीवर कसा परिणाम होतो. ऑप्शन्स आहेत पिकांची वाढ ठरते, पिके नष्ट होतात, पाऊस थांबतो आणि वारे वाढतात. नेक्स्ट, किमान तापमान म्हणजेच मिनिमम टेम्परेचर साधारणपणे कधी नोंदवले जाते. ऑप्शन्स आहेत दुपारी, संध्याकाळी, पहाटे आणि रात्री 12 वाजता. नेक्स्ट, समताप रेषा म्हणजेच आयसोथर्म्स त्याला म्हणतात, ते म्हणजे काय. समताप रेषा म्हणजे काय. तर ऑप्शन्स दिलेले आहेत समान पर्जन्यमान, पर्जन्य म्हणजे पाऊस, रेन, तर समान पर्जन्यमान दाखवणाऱ्या रेषा, समान तापमान दाखवणाऱ्या रेषा, समान दाब म्हणजेच प्रेशर दाखवणाऱ्या रेषा, समान उंची दाखवणाऱ्या रेषा म्हणजे समान हाईट दाखवणाऱ्या रेषा. नेक्स्ट, जमीन आणि पाण्याच्या तापण्याच्या गतीतील फरकामुळे कोणता परिणाम दिसतो. म्हणजे जमीन तापते आणि पाणी तापते यांचा जो स्पीड आहे त्याच्या फरकामुळे कोणता परिणाम आपल्याला दिसतो आहे. तर ऑप्शन्स दिलेले आहेत पर्जन्य, वाऱ्याची निर्मिती, तापमान स्थिरता आणि दाब वाढ. नेक्स्ट, खंडीय प्रभाव म्हणजेच कॉन्टिनेंटल इफेक्ट याचा परिणाम काय. ऑप्शन्स आहेत तापमान स्थिर राहते, तापमानात कमी फरक होतो, तापमानात जास्त फरक होतो आणि पाऊस वाढतो. नेक्स्ट, ढगाळ वातावरणात म्हणजेच क्लाउडी वेदरमध्ये दिवसाचे तापमान का बरं कमी असते. ऑप्शन्स आहेत सूर्यप्रकाश पूर्णपणे शोषला जातो, सूर्यकिरण परावर्तित होतात म्हणजेच रिफ्लेक्ट होतात, वारे वाढतात आणि आर्द्रता कमी असते म्हणजेच ह्युमिडिटी कमी असते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या शहरात दैनिक तापमान म्हणजे डेली टेम्परेचर फरक सर्वात कमी असतो. तर ऑप्शन्स आहेत नागपूर, दिल्ली, मुंबई आणि जयपूर. नेक्स्ट, कोणत्या परिस्थितीत तापमान सर्वात जलद वाढते. तर ऑप्शन्स आहेत पाण्याजवळ, कोरड्या जमिनीवर, ढगाळ वातावरणात आणि उंच प्रदेशात. नेक्स्ट, थंड वारे येणाऱ्या प्रदेशात तापमान कसे बदलते. तर ऑप्शन्स आहेत तापमान वाढते, कमी होते, स्थिर राहते आणि अचानक वाढते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे रात्री तापमान जास्त राहते. ऑप्शन्स आहेत स्वच्छ आकाश, ढगाळ वातावरण, कोरडी हवा, वारा नसणे. नेक्स्ट, पृथ्वीचा गोलाकार आकार तापमानावर कसा परिणाम करतो. ऑप्शन्स आहेत सर्वत्र तापमान समान असते, अक्षांशानुसार म्हणजे लॅटिट्यूड वाईज तापमान बदलते, तापमान वाढते, तापमान कमी होते. नेक्स्ट, वाळवंटी प्रदेशात म्हणजेच डेझर्ट एरियामध्ये दिवसाचे तापमान खूप जास्त का बरं असते. ऑप्शन्स दिलेत ना, बघूया. जास्त पाऊस, कमी ढग व आर्द्रता, जास्त वारे आणि समुद्रात जवळ. समुद्राजवळील भागात वार्षिक तापमान फरक कमी का असतो. ॲन्युअल टेम्परेचर कमी का असतं बरं समुद्राजवळच्या भागात. ऑप्शन्स बघूया. पाणी लवकर तापते, पाणी उष्णता साठवते, जमीन थंड असते आणि वारे थांबतात. नेक्स्ट आहे विधान दिलं इथे, ढगाळ रात्री तापमान जास्त असते कारण ढग उष्णता धरून ठेवतात. तर ऑप्शन्स पाहूया ना. ए व आर दोन्ही बरोबर, आर योग्य कारण, ए बरोबर, आर चुकीचे, ए चुकीचे, आर बरोबर आणि दोन्ही चुकीचे. नेक्स्ट, इथे परत विधान दिलं आहे, अंतर्गत भागात तापमान समतोल म्हणजे बॅलन्स असते कारण समुद्राचा प्रभाव नसतो. ऑप्शन्स बघूया. ए व आर दोन्ही बरोबर, ए चुकीचे, आर बरोबर, ए बरोबर, आर चुकीचे आणि दोन्ही चुकीचे. नेक्स्ट, जोड्या जुळवा. ऑप्शन्स इथे आता ए गटामध्ये समुद्र प्रभाव, खंडीय प्रभाव आणि उंची, आणि बी गटामध्ये दिलं आहे जास्त फरक, कमी फरक आणि तापमान कमी. नेक्स्ट, तापमानावर परिणाम करणारा घटक कोणता. तर ऑप्शन्स बघूया. अक्षांश, वारा, पाऊस आणि जंगल. तर तापमानावर कोणता घटक परिणाम करतो. नेक्स्ट, ढगाळ हवामानात दिवसाचे तापमान कसे असते. तर ढगाळ हवामान म्हणजे क्लाउडी वेदर, तर दिवसा तिकडचं तापमान कसं असतं त्यावेळेला. ऑप्शन्स आहेत कमी, जास्त, समान आणि अचानक वाढते. नेक्स्ट आहे पृथ्वीच्या कोणत्या भागात तापमानात सर्वात कमी बदल होतो. ऑप्शन्स आहेत समुद्रकिनारा, अंतर्गत भाग, वाळवंट आणि पठार.
समुद्र तापमान संतुलित का ठेवतो? आन्सर आहे ऑप्शन्स बघूया आधी. पाण्याची उष्णता साठवण्याची क्षमता जास्त आहे, वारा जास्त आहे, पाऊस पडतो आणि ढग असतात. नेक्स्ट, समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत समताप रेषा म्हणजे आयसोथर्म्स, समउंची रेषा म्हणजे काउंटर लाईन, सीमा रेषा म्हणजे बॉर्डर लाईन आणि हवामान रेषा म्हणजे वेदर लाईन. विषुववृत्ताजवळ म्हणजेच इक्वेटोरियल रिजनजवळ सूर्यकिरण कसे पडतात? माहितीच आहे आपल्याला, तरी ऑप्शन्स बघूया ना. सरळ, तिरपे, आडवे आणि उलटे. नेक्स्ट, ध्रुव प्रदेशात म्हणजेच पोलार रिजनमध्ये सूर्यकिरण कसे पडतात? ऑप्शन्स पाहूया. तिरपे, सरळ, आडवे आणि गोल. नेक्स्ट, तापमानावर उंचीचा परिणाम कसा असतो? ऑप्शन्स आहेत उंची वाढली की तापमान कमी होते, उंची वाढली की तापमान वाढते, काहीही परिणाम होत नाही आणि अचानक वाढते. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड म्हणजे कॉन्टिनेंट कोणता मानला जातो? तर ऑप्शन्स आहेत आफ्रिका, आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट, तापमान मोजणारे उपकरण कोणी शोधले? ऑप्शन्स पाहूया. गॅलिलिओ, न्यूटन, आइन्स्टाईन आणि एडिसन. नेक्स्ट, पृथ्वीवरील उष्णतेचे वितरण कोणत्या प्रक्रियेमुळे होते? ऑप्शन्स आहेत विकिरण म्हणजेच रेडिएशन, पाऊस, वारा, पठार म्हणजेच प्लॅटो. नेक्स्ट, दिवसाच्या वेळी जमीन समुद्रापेक्षा कशी गरम होते? ऑप्शन्स आहेत लवकर, हळू, समान, अजिबात नाही. नेक्स्ट, उष्णकटिबंध कोणत्या दोन रेषा दरम्यान आहे? तर ऑप्शन्स आहेत कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त, ध्रुव, कर्कवृत्त, ध्रुव आणि मकरवृत्त, ध्रुव. पृथ्वीवरील तापमान संतुलित ठेवण्यासाठी कोणाची भूमिका महत्त्वाची आहे? ऑप्शन्स आहेत महासागर, पर्वत, जंगल आणि नद्या. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, महासागर. आता आपले सर्व प्रश्न झालेले आहेत. सोपे वाटले ना प्रश्न? वाटणारच, कारण 6th स्टँडर्डचे आहेत. चला तर बघूया सोप्या प्रश्नांची सोपी उत्तर. तापमान मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? तापमान म्हणजे टेम्परेचर. जर आपल्याला टेम्परेचर मोजायचं असेल तर कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं? त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी, थर्मामीटर. नेक्स्ट, खालीलपैकी तापमानाचे एकक कोणते? एकक म्हणजेच युनिट. त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, सेल्सिअस. नेक्स्ट, दिवसातील सर्वात जास्त तापमान साधारणपणे कधी नोंदवले जाते? तर आन्सर आहे ऑप्शन सी, दुपारी 2 वाजता. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता घटक तापमानावर परिणाम करत नाही? त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, मातीचा प्रकार तापमानावर परिणाम करत नाही. नेक्स्ट, अक्षांश वाढला की तापमानावर काय परिणाम होतो? त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी, तापमान कमी होते. म्हणजे अक्षांश वाढला की तापमान कमी कमी होत जातं. नेक्स्ट, समुद्राजवळील भागात तापमान कसे असते? त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, समतोल म्हणजेच मंद. नेक्स्ट, उंची वाढल्यावर तापमान का कमी होते? आन्सर आहे ऑप्शन बी, हवा विरळ होते. उंची वाढली की हवा विरळ होत जाते. नेक्स्ट, दैनिक तापमान म्हणजे डेली टेम्परेचर जे आहे, दैनिक म्हणजे डेली, तर दैनिक तापमान यातील फरक म्हणजे काय? त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी, दिवस व रात्रीच्या तापमानातील फरक. त्याला म्हणतात दैनिक तापमान फरक. नेक्स्ट, वाळवंटात म्हणजे डेझर्टमध्ये दिवस रात्र तापमानात फरक जास्त का असतो? त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, आर्द्रता कमी असते. म्हणजे वाळवंटामध्ये काय असते, ह्युमिडिटी फार कमी असते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तापमान सर्वात कमी असण्याची शक्यता आहे? तर आन्सर आहे ऑप्शन सी, डोंगरमाथा. नेक्स्ट, वार्षिक तापमान म्हणजे ॲन्युअल टेम्परेचर फरक जास्त कुठे असतो? आन्सर आहे ऑप्शन बी, अंतर्गत भाग. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता घटक तापमानातील असमानता निर्माण करतो? असमानता म्हणजे इनइक्वालिटी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, सर्व पर्याय योग्य. म्हणजेच काय, तर पृथ्वीचा गोलाकार आकार, पाण्याची उपलब्धता आणि वाऱ्याचा वेग हे काय करतात? तापमानातील असमानता निर्माण करतात. नेक्स्ट, समुद्री प्रभाव म्हणजेच मॅरिटाईम इफेक्ट याचा अर्थ काय? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, समुद्र तापमान संतुलित ठेवतो. नेक्स्ट, तापमान वितरणावर म्हणजेच टेम्परेचर डिस्ट्रीब्युशनवर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक कोणता? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, अक्षांश. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानाचा वार्षिक फरक सर्वात कमी असतो? म्हणजे वर्षातला जो काही फरक असतो तापमानाचा तो सगळ्यात कमी कुठे असतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, विषुववृत्तीय प्रदेश म्हणजेच इक्वेटोरियल रिजन. तिथे कायम तापमान कसं असतं? जास्तच असतं. नेक्स्ट आहे, आता इथे पहा, इथे आपल्याला स्टेटमेंट आणि रिझन दिलेलं असतं, जे स्पेशली आपल्याला सीटेटमध्ये जास्त करून विचारलं जातं. ते विधान दिलेलं असतं आणि त्याचं रिझन दिलेलं असतं. तर बघूया. समुद्र किनाऱ्यावर तापमान समतोल असते. आता याचं रिझन काय दिलं आहे? कारण पाणी उष्णता हळूहळू शोषते व सोडते. तर याचा आन्सर काय होईल? ऑप्शन ए व आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे त्याचं योग्य कारण आहे. म्हणजेच काय, तर समुद्र किनाऱ्यावर तापमान कसं असतं? समतोल असतं. का बरं समतोल असतं, बॅलन्स असतं? कारण पाणी काय करतं आहे, तिथलं उष्णता हळूहळू काय करते? शोषतं आणि सोडत जातं आहे. नेक्स्ट, इथे पण विधान दिलं आहे. उंच प्रदेशात तापमान जास्त असते कारण तिथली हवा कशी असते? विरळ असते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी. ए चुकीचं आहे, पण आर बरोबर आहे. आता इथे काय दिलं आहे? उंच प्रदेशात तापमान जास्त असते आणि हवा कशी असते? विरळ असतं. तर हे काय झालं आहे? आपलं विधान चुकीचं आहे आणि त्याचं रिझन बरोबर आहे. पण जोड्या जुळवा. आता ए साईडला दिलेलं आहे अक्षांश, उंची आणि विषुववृत्त. बी साईडला दिलेलं आहे तापमान कमी, तापमान जास्त आणि तापमान कमी. आता याच्यामध्ये कोणती जोडी आपल्याला योग्य आहे? अक्षांशचं होईल तापमान कमी, उंचीचं होईल तापमान कमीच होईल उंचीचं, आणि विषुववृत्ताचं होईल तापमान जास्त. तर याच्याशी मॅच होणारी जोडी आहे ऑप्शन डी. तर याचं आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, म्हणजे 1C, 2A आणि 3B. नेक्स्ट आहे, कमाल तापमान म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर मोजण्यासाठी कोणता थर्मामीटर वापरला जातो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, कमाल न्यूनतम थर्मामीटर. नेक्स्ट, तापमान नोंदवण्याची प्रमाणित वेळ कोणती असते? याचा आन्सर आहे ऑप्शन बी, सकाळी 8:30 व संध्याकाळी 8:30 वाजता तापमान नोंदवण्याची प्रमाणित वेळ आहे. नेक्स्ट, तापमानाचा शेतीवर कसा परिणाम होतो? त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए, पिकांची वाढ ठरते. नेक्स्ट, किमान तापमान म्हणजेच मिनिमम टेम्परेचर साधारणपणे कधी नोंदवले जाते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, पहाटेच्या वेळी काय असतं? किमान तापमान नोंदवलं जातं, म्हणजे मिनिमम टेम्परेचर याची नोंद घेतली जाते पहाटेच्या वेळी. नेक्स्ट, समतापरेषा म्हणजेच आयसोथर्म्स त्याला म्हणतात, ते म्हणजे काय? समतापरेषा म्हणजे काय? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, समान तापमान दाखवणाऱ्या रेषा, त्यांनाच म्हणतात समतापरेषा म्हणजेच आयसोथर्म्स. नेक्स्ट, जमीन आणि पाण्याच्या तापण्याच्या गतीतील फरकामुळे कोणता परिणाम दिसतो? म्हणजे जमीन तापते आणि पाणी तापते यांचा जो स्पीड आहे त्याच्या फरकामुळे कोणता परिणाम आपल्याला दिसतो आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, वाऱ्यांची निर्मिती होते. नेक्स्ट, खंडीय प्रभाव म्हणजेच कॉन्टिनेंटल इफेक्ट याचा परिणाम काय? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, तापमानात जास्त फरक होतो. नेक्स्ट, ढगाळ वातावरणात म्हणजेच क्लाउडी वेदरमध्ये दिवसाचे तापमान का बरं कमी असते? तर काय बरं याचा आन्सर? ऑप्शन बी, सूर्यकिरण परावर्तित होतात. म्हणजे ढगाळ वातावरण जेव्हा असतं ना त्यावेळेला जे सनरेज जे असतात, सूर्यकिरण, ते काय होतात? खाली येतात आणि परावर्तित होतात, म्हणजेच काय होतं? रिफ्लेक्ट होतात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या शहरात दैनिक तापमान म्हणजे डेली टेम्परेचर फरक सर्वात कमी असतो? तर आन्सर आहे ऑप्शन सी, मुंबई. नेक्स्ट, कोणत्या परिस्थितीत तापमान सर्वात जलद वाढते? तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर, ऑप्शन बी, कोरड्या जमिनीवर काय होतं आहे? तापमान सगळ्यात जास्त म्हणजे जलद वाढते. नेक्स्ट, थंड वारे येणाऱ्या प्रदेशात तापमान कसे बदलते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, कमी होते. तर ज्या वेळेला थंड वारे येतात त्या प्रदेशात तापमान कसं असतं आहे? कमी असतं आहे टेम्परेचर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे रात्री तापमान जास्त राहते? तर आन्सर आहे ऑप्शन बी, ढगाळ वातावरण. तर या ढगाळ वातावरणामुळे काय होतं आहे? रात्री तापमान जास्त असतं. नेक्स्ट,
पृथ्वीचा गोलाकार आकार तापमानावर कसा परिणाम करतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, अक्षांशानुसार काय होतं आहे, तापमान बदलतं आहे. नेक्स्ट, वाळवंटी प्रदेशात म्हणजेच डेझर्ट एरियामध्ये दिवसाचे तापमान खूप जास्त का बरं असते? तर याचा आन्सर काय आहे, ऑप्शन बी, कमी ढग व आर्द्रता असते. वाळवंटी प्रदेशामध्ये काय असते, तापमान खूप जास्त असतं, ऊन खूप असतं. का बरं? कारण तिथे कमी ढग असतात आणि आर्द्रता मेन म्हणजे तिथे खूप असते, ह्युमिडिटी. हे त्याचा आन्सर आहे, ऑप्शन बी. समुद्राजवळील भागात वार्षिक तापमान फरक कमी का असतो? ॲन्युअल टेम्परेचर कमी का असतं बरं समुद्राजवळच्या भागात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, पाणी उष्णता साठवते. नेक्स्ट आहे विधान दिलं इथे, ढगाळ रात्री तापमान जास्त असते कारण ढग उष्णता धरून ठेवतात. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए व आर दोन्ही बरोबर आहेत. ढगाळ रात्रीला तापमान कसे असते, जास्त असते. का बरं जास्त असते? तर ढग काय करत असतात, उष्णता धरून ठेवायचं काम करतात. तर हे ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. विधान पण बरोबर आहे आणि त्याचं रिझनसुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट, इथे परत विधान दिलं आहे, अंतर्गत भागात तापमान समतोल म्हणजे बॅलन्स असते कारण समुद्राचा प्रभाव नसतो. हे ऑप्शन बी, ए चुकीचं दिलं आहे, म्हणजे विधान चुकीचं दिलं आहे, पण त्याचं रिझन तर बरोबर आहे, समुद्राचा प्रभाव नसतो. नेक्स्ट, जोड्या जुळवा. ऑप्शन्स इथे आता ए गटामध्ये समुद्र प्रभाव, खंडीय प्रभाव आणि उंची, आणि बी गटामध्ये दिलं आहे जास्त फरक, कमी फरक आणि तापमान कमी. तर समुद्र प्रभावचा आन्सर होईल कमी फरक, आणि खंडीय प्रभावचं होईल जास्त फरक, आणि उंचीचं होईल तापमान कमी. तर याचा आन्सर मॅच होणारं ऑप्शन कुठे आहे बरं इथे? येस, ऑप्शन ए, 1B, 2A आणि 3C हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे समुद्र प्रभाव काय आहे, कमी फरक आहे, खंडीय प्रभाव जास्त फरक, आणि उंची तापमान कमी. ऑप्शन ए आन्सर आहे. नेक्स्ट, तापमानावर परिणाम करणारा घटक कोणता? तर तापमानावर कोणता घटक परिणाम करतो? तर अक्षांश हा परिणाम करतो. आन्सर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट, ढगाळ हवामानात दिवसाचे तापमान कसे असते? तर ढगाळ हवामान म्हणजे क्लाउडी वेदर. तर दिवसा तिकडचं तापमान कसं असतं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, कमी. ढगाळ वातावरणामध्ये तापमान कसं असतं दिवसाचं? कमी असतं. नेक्स्ट आहे, पृथ्वीच्या कोणत्या भागात तापमानात सर्वात कमी बदल होतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, समुद्र किनारा. नेक्स्ट, समुद्र तापमान संतुलित का ठेवतो? तर याचा आन्सर ऑप्शन ए आहे, पाण्याची उष्णता साठवण्याची क्षमता काय आहे, जास्त आहे. नेक्स्ट, समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, समताप रेषा म्हणजेच आयसोथर्म. विषुववृत्ताजवळ म्हणजेच इक्वेटोरियल रिजनजवळ सूर्यकिरण कसे पडतात? माहितीच आहे आपल्याला. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, सरळ पडतात. नेक्स्ट, ध्रुव प्रदेशात म्हणजेच पोलार रिजनमध्ये सूर्यकिरण कसे पडतात? तर याचं पण आन्सर आहे ऑप्शन ए, तिरपे. नेक्स्ट, तापमानावर उंचीचा परिणाम कसा असतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, उंची वाढली की तापमान काय होत जाते, कमी कमी होत जाते. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड म्हणजे कॉन्टिनेंट कोणता मानला जातो? तर याचं सुद्धा आन्सर आहे ऑप्शन ए, आफ्रिका. नेक्स्ट, तापमान मोजणारे उपकरण कोणी शोधले? याचं सुद्धा आन्सर आहे ऑप्शन ए, गॅलिलिओ. नेक्स्ट, पृथ्वीवरील उष्णतेचे वितरण कोणत्या प्रक्रियेमुळे होते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, विकिरण. नेक्स्ट, दिवसाच्या वेळी जमीन समुद्रापेक्षा कशी गरम होते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, लवकर. म्हणजेच काय, तर दिवसाच्या वेळी जमीन जी आहे ती समुद्रापेक्षा लवकर गरम होते. नेक्स्ट, उष्णकटिबंध कोणत्या 2 रेषा दरम्यान आहे? तर याचं सुद्धा आन्सर आहे ऑप्शन ए, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. तर या 2 रेषांच्या मधल्या भागामध्ये काय असते, हवामान खूप उष्ण असते, विषुववृत्तीय भागामध्ये. नेक्स्ट, पृथ्वीवरील तापमान संतुलित ठेवण्यासाठी कोणाची भूमिका महत्त्वाची आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, महासागर. तुम्ही जर कमेंटच केली नाही तर मला कसं कळेल बरं की माझा व्हिडिओ कोणत्या शहरांपर्यंत पोहोचतोय?